नमस्कार, मी केयुरी। आपण इथे मराठीची टीचिंग एड बनवत आहोत, TML बनवत आहोत, मात्रा असणारी खिडकी। तर आपण इथे एक खिडकी बनवलेली आहे आणि त्याचं मी एक्सप्लेनेशन देत आहे। आता हा तुम्हाला इथे अ दिसतोय। हां, मग अ म्हणजे त्याला ना काना, ना मात्रा, ना वेलांटी, ना उकार, त्याप्रमाणे आपण पुढे पाहूया। जसं की अ ला एक काना आ, म्हणून इथे क ला एक काना का, हा का आहे। क ला एक काना दिल्यावर का होतो। पुढे ई, रस्व ई, म्हणून क ला वेलांटी की, क ला वेलांटी की। हा आहे दीर्घ ई, म्हणून हा दीर्घ की म्हणजे दुसरा की, क ला दुसरी वेलांटी की। पुढे आहे रस्व उ। रस्व उ म्हटल्यावर क ला सुद्धा रस्व उकार येतो आणि क ला पहिला उकार कु, त्याप्रमाणे पुढे दीर्घ उ, म्हणून हा क ला दुसरा उकार कु। ए एडकातला आहे, त्याप्रमाणे पुढे क आहे आणि क ला मात्रा आहे, एक मात्रा आहे, म्हणून तो के झाला। त्याच्यानंतर ऐ ऐरणीतला, आणि इथे तुम्हाला क दिसतोय आणि क वर किती मात्रा दिसतात आहेत, तर 2 मात्रा दिसतात आहेत। क वर 2 मात्रा कै। आता इथे ओकार आहे, अ ला एक काना एक मात्रा ओ, त्याप्रमाणे क आहे आणि क ला एक काना एक मात्रा को। हा इथे औषधातला दिसतोय। औषधातल्याला एक काना आहे आणि 2 मात्रा आहे, त्याप्रमाणे क आहे इथे, क ला एक काना 2 मात्रा कौ। इथे अंगठीतला अम दिसतोय, अम वर अनुस्वार आहे, त्याप्रमाणे इथे क लिहिला आहे आणि क वर अनुस्वार दिला गेलाय आणि त्याचा तयार झाला आहे कम। हा आहे आहा, आणि अ ला विसर्ग दिलेत इथे 2, त्याप्रमाणे इथे समोर क दिसतोय आणि क ला 2 विसर्ग दिलेत, त्याप्रमाणे झाला कहा। त्याप्रमाणे आपण सगळं जसं की मी आता क चं बनवलंय त्याप्रमाणे इथे याखाली क, ख, ग, घ, मुळाक्षरे, सगळी मुळाक्षरे देऊन आपण याप्रमाणे